प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैश्चित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हाय हॅलो नमस्कार. मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आत्ता मी आलेली आहे शिवाजी पार्कात आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे काही शिवभक्त आहेत जे शिवगर्जना करतायत आणि शिवाजी महाराजांचं फार सुंदर असं दर्शन घेऊन एक सुंदर असा छान उत्साह साजरा करतायत. शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्याला सगळ्यांनाच प्रेरणा देत असतात आणि आपण हेच प्रेरणादायी विचार आपल्या पुढच्या पिढीला लहान मुलांपर्यंत पोहोचवायला हवे. आणि तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आता एक छोटीशी चिमुरडी आहे, खूप गोड अशी ती नटली आहे. काय सांगशील? हाय काय बोल, काय नाव हिचं? शिवज्ञा हार्दिक बागडे. शिवज्ञा. वा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावानुसारच शिवज्ञा. ह्या नावामागे काही गोष्ट आहे का? असं काही असं काय नाही, म्हणजे आम्ही आधीच ठरवलेलं की मुलगा असो किंवा मुलगी तिचं नाव म्हणजे शिवाजी महाराजांना धरूनच. जसं आता मी म्हणाले की शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्याला सगळ्यांनाच प्रेरणा देतात, तर हे विचार आपण आपल्या पुढच्या पिढीला मुलांपर्यंत द्यायला हवे. तर काय सांगाल ह्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे आत्ताच्या जनरेशन मध्ये बघायला गेलं तर इतिहास मोस्ट ऑफ माहीत नाही. इतिहासात जर म्हणजे शिक्षणाच्या ह्याच्यात गेलं तर चौथीच्या ह्याच्यात पण एवढा इतिहास नाही म्हणजे जो लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण आता ऍक्च्युली सोशल मीडियाच्या थ्रू लोक म्हणजे माहिती पोहोचवत होतात, ते एकदम म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं आहे की म्हणजे प्रत्येक ज्या आता लहान पिढीला प्रत्येकाला शिवाजी महाराजांबद्दल त्या पिढीला सर्वांना माहिती झाली पाहिजे. तू आज छान हिला असं नटवलंयस, तर काय म्हणजे उद्देश काय होता की तिला सुंदर नटवणं की तिच्यापर्यंत हे जे विचार आहेत कुठेतरी त्या वेशभूषेमधून तिच्यापर्यंत पोहोचावे? मला ही आवड आहे नटवायचं, त्यामुळे मी पण तिला नटवलं. आपण म्हणतो नेहमी की शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देतात आणि त्यांचेच विचार, प्रेरणादायी विचार हे आपण आपल्या अंमलात सुद्धा, जीवनात सुद्धा आणले पाहिजे. माझ्यासोबत आता अशीच एक फाउंडेशन आहे जी शिवाजी महाराजांच्या ह्या प्रेरणादायी विचारांवर चालते. ह्या त्यांच्याशी विचारूया की त्यांना शिवाजी महाराजांचे कोणते विचार आजही ते त्यांच्या मनामध्ये आहेत आणि जे त्यांना वाटतात की खूप महत्वाचे आहे आत्ताच्या काळात सुद्धा. काय सांगाल तुमच्या फाउंडेशन बद्दल? नेमकं काय काम करते आणि शिवाजी महाराजांचे कोणते विचार आहेत की जे तुम्हाला वाटतात की आज सुद्धा ते विचार, ती तत्व ह्या समाजामध्ये असली पाहिजे? आमचं न्यू आधार फाउंडेशन आहे. गेले अनेक वर्ष काम करतोय आम्ही. लहान मुलांसाठी काम करतोय, अपंगांसाठी काम करतोय आणि आमचं हेच आहे की आम्हाला महाराजांचा जे विचार आहेत तसेच विचार ह्याच्या पुढे लहान मुलांना किंवा इतर पुढच्या समाजामध्ये पुढच्या पिढीला समजावे, ह्यासाठी आम्ही शिवज्योत म्हणून 2 वर्ष झाले आम्ही चालू केलेले आहे. त्या शिवज्योतची मशाल अशी आहे की जेणेकरून हा विचार, महाराजांचा विचार सगळ्या घरोघरी जावा आणि रयतेचं राज्य यावं, हे आमचा विचार आहे. आणि किती जण आहे तुम्ही सगळे फाउंडेशन मध्ये? जवळजवळ आम्ही 100 लोक आहोत. पूर्ण 100 महिला वगैरे अशा पकडून 100 लोक आहोत आम्ही. आणि मग ह्या फाउंडेशनच्या थ्रू तुम्ही गोरगरीब मुलांना सगळ्यांना व अपंग मुलांसाठी व आमचे प्रोग्राम्स पण असतात अनेक, ते पण आम्ही करतो. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे या सामाजिक गुणगौरव, सामाजिक कार्यक्रम वगैरे आम्ही सगळे करतो. आज मी तुम्हाला सर्व सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी आपण गर्जना करतो जय भवानी जय शिवाजी. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की कधीही कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाचा उल्लेख होणार नाही, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. जय भवानी नंतर जय शिवाजी नाही तर जय शिवरायात आलं पाहिजे. आज ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला होता शिवनेरी, शिव, आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतिम श्वास घेतला तो किल्ला होता रायगड. तर शिव आणि राय असं दोन्ही मिळून बनते शिवराय. तर यापुढे तुम्ही ज्यावेळी घोषणा कराल त्यावेळी जय भवानी आणि जय शिवरायच करावी, ही सर्वांना मी विनंती करतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, गजश्वपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 श्री 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 राजा
शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, नमः पार्वती पते, हर 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 हर, जय भवानी, जय भवानी. आता तुम्ही बघितलं असेल की खूप सुंदर अशी शिवगर्जना इथे झालेली आहे. खूप छान अशी शिवगर्जना त्याने केली आहे. ज्याने शिवगर्जना केलेली आहे तो मुलगा आता माझ्या सोबत आहे. हाय, काय सांगशील? खूप सुंदर अशी शिवगर्जना तू केलीस, तर कधीपासून ही शिवगर्जना करतोय आणि कुठून प्रेरणा आली तुला ह्यासाठी? मी गेले 7 ते 8 वर्ष झाले ही शिवगर्जना करतोय. मुळात माझं आवड अशी की शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचं सगळ्यात मोठं उद्देश आहे. असं आता जसं लोकांना माहितीच नाही की आज शिवाजी महाराजांनी काय काय केलंय. जर आपला इतिहास आहे शाळेमध्ये तो 4थी पासून आपल्याला फक्त शिकवतात, जे आता मोठ्या मुलांना जे शिकवलं पाहिजे, युथला शिकवलं पाहिजे. मग त्याच्यामुळे जे बलात्कार वगैरे होतात आपल्या देशामध्ये, जे शिवाजी महाराजांनी जे विचार टाकला म्हणजे दिला मुलांना, किंवा स्त्रियांची इज्जत करा, मोठ्या माणसांचा आदर करा, या गोष्टी ज्या आहेत या मुलांना जर का आपण आत्ताच्या मुलांना शिकवलं तर हे बलात्कार वगैरे सारखे जे घाणेरचे गलीचे विचार आहेत, हे होत आहेत प्रकार, ते होणं बंद होईल. आमचा तोच विचार चालू आहे की बाबा प्रत्येक लोकांनाही असं म्हणजे आजकालच्या टायमामध्ये जसं हे पब वगैरे क्लबिंग वगैरे चालू आहे, तशी ही गोष्ट ही इतर लोकांमध्ये कळली तर आपलं जास्ती हिंदू म्हणजे राष्ट्र शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या काही गोष्टी आहेत हा. किंवा जे काही शिकवण शिवाजी महाराजांच्या काळात होती ती आता सुद्धा मुलांना शिकावी. शिकावी. म्हणजे लाठीकाठी असो, दानपट्टा असो, तलवार चालवणं असो किंवा शिवगर्जना सुद्धा असो. ती तर एक झाली, ती म्हणजे आपली स्वतःच्या संरक्षणासाठी झालं किंवा आपली एक स्वतःची पारंपरिक कला आहे, त्यामुळे ती आपण त्या कलेच्या दृष्टीने ती बघावी. पण तिचा एक स्वतःच्यासाठी किंवा सेल्फ डिफेन्ससाठी एक वापर करण्यात यावा. आणि मी तर सांगेल की प्रत्येक मुलीने हे स्वतः ही कला शिकावी, असं तरी म्हणजे माझं तरी असं तुला पर्सनल कोणते विचार असे प्रेरणा देतात आणि जे शिवाजी महाराजांचे विचार तू आज पण जपून आहेस आणि त्या तत्वांवरती किंवा त्या प्रेरणादायी विचारांवर तू चालतोयस? त्यात म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू राष्ट्राला वरती आणणं. कारण की हिंदू राष्ट्र हे कोणतं असं वेगळं स्पेसिफिक नाहीये, ते आपलं स्वतःच आहे. महाराष्ट्रात राहिल्यानंतर तुम्ही मराठीच भाषा बोलणं, त्यानंतर असं नाही की इतर लोकांचा अनादर करणं किंवा इतर लोकांचा अपमान करणं, हे आपल्या राजांनी कधीच शिकवलं नाही आपल्याला. किंवा कधीच कोणत्या, आता जसं शिवाजी महाराजांनी त्या टायमामध्ये आले, कल्याणच्या सुभेदाराची सून, मी कल्याणचा स्वतः, त्यामुळे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा पकडून आणली होती खजिनासोबत, तेव्हा मग त्यांनी त्या हिला बाईजत खडा नारळाने ओटी भरली तिची आणि तिला बाईजत तिला सांगितलं होतं तू जा बाई. मग हे जे विचार आहेत, हे विचार जर का आजच्या तारखेत मुलांनी किंवा जे मोठी माणसं आहेत यांनी जर का ते अंमलात आणले तर खूप म्हणजे बऱ्यापैकी आपला देश किंवा आपला जे महाराष्ट्र आहे खूप सुधरेल असं मला वाटतं. ते खरंच हे विचार लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत, मुलांपर्यंत गेले पाहिजे आणि ह्याचं मेन श्रेय हे आपल्या आताच्या ह्या पिढीला जात आहे की आपण किती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तू काय म्हणशील? हेच की शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, जसं की एक्झाम्पल त्यांच्या काळामध्ये एवढं मुघल एम्पायर होतं तरी ते त्या परिस्थितीतही ते मोठे म्हणजे एवढं साम्राज्य त्यांनी मराठा साम्राज्य वाढवलं. मोठे विचार आहेत त्यांचे शिवाजी महाराजांचे. कारण आता छोट्या छोट्या गोष्टीला आपण रडतोय किंवा अपयश आलं की मागे राहतो. त्यांच्या काळात तर एवढ्या काही गोष्टी होत्या की ज्या त्यांनी फेस केल्या आणि कुठेही न डगमगता त्यांनी त्या सगळ्या गोष्टींना सामोरे गेले आणि त्यांच्यामुळे आज कुठेतरी आपण हा जो फ्रीडम आहे तो अनुभवू शकतोय.